एक मिनिट, MMA साठी 2 लोक लागतात. नाही म्हणजे असं काही माईक जवळ पकड. हा. म्हणजे मला असं वाटलं की यार फिमेल्स चेंजिंग रूम वगैरे मध्ये कॅमेरा असतील, काही असू शकतो. तू आणि एवढी आनंदित, अरे मजा. असं नव्हतं, शिका काही लावलेलं डोक्याला. केस बघा कसे ब्राऊन झाले. काय मेहंदी लावलीयस? नाही कलर केलायस? खूप पैसे आले. ठीक आहे एक मिनिट. मग त्याचा आला, तुला आधी भीती वाटली सावधान इंडिया होतोय का? मग मी त्याच्याशी थोडं चांगल्यापैकी बोलायची की काय असेल तर आपण सेटलमेंट करू. काय लवड्यावर की लव्ह स्टोरी. एक असतं ना बटरफ्लाय, नाही याच्याकडे माझा MMS आहे, रिस्क नको घ्यायला. हा ठीक आहे. हा मग काय? मग मग आम्ही भेटलो एक दिवस. त्याला लिटरली 3 वर्ष माहितीच नव्हतं की मी कुठे राहते. मी तो रॉंग ऍड्रेसला ड्रॉप करायचा. हा कुठे सोडायचंस तू हिला? कुठे पण रॅन्डम बोलायची इकडे अरे तुझं रिसॉर्ट आहे की तू रिक्षावाला आहे? आज कुठे? हा ठीक आहे. हा मग फायनली 3 महिन्यानंतर भेटले. मग तो जाणार होता म्हैसूरला त्याच्या ट्रेनिंगसाठी. सो थोडा इमोशनल मुवमेंट होता की अरे सो चुत्यागिरी. हा इमोशनल मोमेंट. मग काय झालं मग तेव्हा? फायनली MMS बन नाही, we were just friends. त्या दिवशी डिलीट झाला. नाही तेव्हा आम्ही फक्त फ्रेंड्स होतो. हा. आणि मग तो म्हैसूरला गेला. मग लॉंग डिस्टन्स होता लाईक. एक मिनिट. तो ते लोक म्हणतात ए डिलीट करतो तो चेक कर आपल्या फोन मध्ये. अरे तुझेच आहेत नागडे फोटो. पोरांचा वेगळं असं. गोव्याला जाऊन चड्डी काढा फोटो काढता. चल एक बडवायझर 5, नाही तर तुझे गुलाबजामुन दाखवेन. येतो तुमच्या नंतर. ठीक आहे. हा थांबा, इमोशनल मुवमेंट चाललंय इकडे. हा म्हैसूरला चाललेला. हा मग तिकडे तो होता 2 इयर्सच्या आसपास. मग त्यांनी डिसाईड केलं की तो जर्मनीला मूव्ह होतोय. ओ बापरे. मग मला असं होतं की फॅमिली तिथपर्यंत रिश्ते बघत होते ना सगळीकडे. मग त्याला विचारलं की काय करायचं आपण. तूच विचारलंस? हा मी त्याला 7 टाइम्स प्रपोज केलंय. त्यांनी मला 7 टाइम्स नाही बोललंय. म्हणजे मी त्याला आय लव्ह यू बोलल्यानंतर हा ब्लँक आउट व्हायचा आणि रिप्लायच नाही द्यायचा. त्याला ब्लँक आउट नाही, तो बाहेर ट्राय करत होता. काय बोलू हिला, मी जर्मनीला चालेल मला. अच्छा तू 7 वेळा प्रपोज केलास काय? तू अशी उदय चोप्रा आहेस का?